नमस्कार. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच आर्चिड इंटरनॅशनल स्कूल आयोजित 1ली ते 10वी विद्यार्थ्यांसाठी गायन स्पर्धेचे आयोजन केले. यामध्ये श्रेयश विष्णू कावळे याला प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले. श्रेयश हा किड्स झोन इंग्लिश स्कूलचा 6वीमधील विद्यार्थी आहे. या यशामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. माझं नाव कल्पना अनिल तायकडक आहे. किड्स झोन इंग्लिश स्कूलची मी मुख्याध्यापिका आहे. आमच्या शाळेचा विद्यार्थी जो आहे श्रेयस विष्णू कावळे या विद्यार्थ्यांनी जी आर्चिड इंटरनॅशनल स्कूलमध्ये जी कॉम्पिटिशन अरेंज केली होती संगीताची, त्याच्यामध्ये 1ली ते 10वी या वर्गामधून त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला. त्याबद्दल त्याची खूप खूप अभिनंदन मी करते आणि याचं श्रेय मी त्यालाच देते, कारण मुलांच्या मेहनतीची वाईट कळत नाही. आमच्या लोक कसं आम्ही लोक एकत्र कार्य केलं तर त्यांना हे मिळू शकतात आणि पुढील याच्या वाटचालीला माझ्या शाळेतर्फे भरभरून शुभेच्छा. स्पर्धेसाठी कशी तयारी केली ती काही सांगता येईल का? शाळेमध्ये त्याला आम्ही 2-3दा स्टेज इथे दिलं, त्याला स्पेशल दिलं आणि इथे जेव्हा त्याचा परफॉर्मन्स झाला तर पालकांनी त्याला वन स्पोर्ट दिलं होतं. जे 15 ऑगस्टला त्याचा परफॉर्मन्स झाला होता, त्यांनी देशभक्तीपर गीत सादर केलं होतं. त्यावेळेस त्याला वन स्पोर्ट मिळालं होतं आणि सगळ्यांच्या डोळ्यामध्ये त्यांनी अश्रू आणले होते आणि त्यावेळेसच त्याला आम्ही खूप म्हणलं होतं की आता तो पुढे याच्यामध्ये करिअर कर, तुला सक्सेसफुल मिळेल आणि त्याच्यामध्ये आहे टॅलेंट आणि तो जाऊ शकतो पुढे. आणि त्याच्या भरभरून शुभेच्छा त्यासाठी त्याला काही क्लासेस वगैरेची काही गरज आवश्यकता आहे का पुढे? हां, थोडं कसं आहे माहिती का, आजकाल कॉम्पिटिशन भरपूर आहे आणि थोडं प्रोफेशनल लुक जर त्याला दिलं, असं घरगुतीपेक्षा त्याला प्रोफेशनल लुक जर भेटलं तर त्याला चांगला जे आता DID प्रोग्राम वगैरे होतात, मोठे मोठे प्रोग्राम होतात सोनी TV वर, तर त्याला ते सुद्धा फ्युचरमध्ये स्टेज मिळू शकतं. आणि त्याची मेहनत आणि थोडंसं त्याला एज्युकेशन चांगलं भेटलं संगीताचं तर निश्चितच तो पुढे जाईल. अभ्यासात कसा आहे तो? अभ्यासात पण चांगला आणि त्याचा अभ्यास आता त्याचं करिअर याच्यामध्ये पण चांगलं झालं होतं. कराटेमध्ये सुद्धा तो पुढे जात होता, परंतु मध्ये त्याचं काय पाय वगैरे फ्रॅक्चर झालं तर मला वाटतं त्याच्यामध्ये ब्रेक पडलाय ना. त्यानंतर नाही तर कराटेमध्ये सुद्धा त्याची चांगली अचिव्हमेंट होती. म्हणजे तो त्याच्यामध्ये सगळंच आहे, कलागुण संपन्न आहे तो, असं मी म्हणते. कारण कराटेमध्ये त्याचा परफॉर्मन्स छान होता, आता संगीतामध्ये पण छान आहे आणि अभ्यासामध्ये पण चांगलाच आहे. आता गाणे गातो का? गाणे वगैरे गात असतो? हो, गाणे गातो ना, परफॉर्मन्स वगैरे करतो, हाय स्कूलमध्ये पण करतो. आता कोणत्या स्पर्धेत तो आला? आम्ही त्याचा इव्हेंट ठेवला होता 15 ऑगस्टला, त्याच्यामध्ये तो आला आणि आता ऑर्चिडमध्ये जे त्यांनी कार्यक्रम ठेवला होता संगीत काय होतं कोणती कॉम्पिटिशन होती पूर्णच कॉलेजच्या 1ली ते 10वी विद्यार्थ्यांमध्ये त्याची आणि त्याच्यामध्ये त्यांनी पहिला क्रमांक मिळवला. पुढे अजून भविष्यामध्ये स्पर्धा वगैरे बाहेरच्या कुठे आंतरराष्ट्रीय? आम्ही त्याला सपोर्ट करणार, शाळेतर्फे आमचं त्याला 100% सपोर्ट राहील आणि आम्ही शाळेतर्फे पण त्याला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू. त्या बाबतीत त्याला जे काही रिक्वायरमेंट असेल तर आमच्या शाळेतर्फे पण आम्ही त्याला ट्रेनिंग देण्याचा प्रयत्न करू, त्याला स्टेज देण्याचा प्रयत्न करू. त्याच्या पालकाचं कसं सहकार्य पाठिंबा? पालकांचं असल्याशिवाय एक अचिव्हमेंट नाही होऊ शकत, कारण शाळा एकटे काही करू शकत नाही, विद्यार्थी एकटा नाही. म्हणजे हा ट्रायंगल आहे, पालक असो, विद्यार्थी असो आणि शाळा, तर तिघांचा जो ट्रायंगल आहे हा जर व्यवस्थित झाला तर विद्यार्थी अशा रूपाने करतात. आणि पालकांचं डेफिनेटली सपोर्ट आहे आणि डेडिकेशन आहे पालकांचं पण. कारण पालक जेव्हा कॉम्पिटिशनला नेणं आणणं हे पालकांचं कर्तव्य आहे आणि ते पार पाडलं त्यांनी, म्हणजे त्यांचा पण खूप उत्साह आहे त्याच्या पालकाचा त्याच्यामध्ये. आणि हा संगीतमध्ये नाही, जेव्हा कराटे शिकत होता तेव्हा सुद्धा त्याच्या पालकांचं म्हणायचं की मॅडम याला बघा, याच्याकडे आम्हाला इंटरेस्ट आहे. आणि ॲबॅकसमध्ये पण तुझं झालं, ॲबॅकसमध्ये सुद्धा. आणि याच्या पालकांनी माझं गायडन्स घेतलं होतं की मॅडम आम्ही कोणता क्लास, मी त्यांना सांगितलं होतं की ज्याच्यात त्याला आवड आहे त्याच्यामध्ये त्याला ते. आणि मला असं वाटतं की तो संगीतामध्ये निश्चित पुढे जाईल, त्याचं करिअर होऊ शकतो. स्नेहल वडकर, किड्स झोन इंग्लिश स्कूलमध्ये ॲज अ टीचर म्हणून मी काम करते इथे. साहिल कावळे हा आमच्या शाळेचा विद्यार्थी आहे आणि तो अतिशय उत्कृष्ट पद्धतीने संगीताचं गायन तो खूप सुंदर पद्धतीने करतो आणि त्याचे गाणे आम्ही देखील ऐकलेले आहेत. आता 15 ऑगस्ट, 26 जानेवारी अशा यावेळेस त्यांनी ए मेरे वतन के लोगो हे गाणं त्यांनी आमच्यासमोर सादर केलं होतं. अतिशय भावूक झालं होतं आम्ही हे गाणं ऐकून, अक्षरशः रडू आलं होतं आम्हाला की तो एवढा छान बोलतो. करून दिलं होतं की आपले शहीद झालेले जे जवान आहेत त्यांनी आपल्यासाठी कोणत्या प्रकारचं बलिदान केलं, ते इन्स्पिरेशन त्याच्यापासून आम्हाला मिळालं होतं की आपणही त्यांच्यासारखंच काहीतरी करायला. आता कशामध्ये प्रावीण्य मिळालं झाले? म्हणजे तुझा स्पर्धेमध्ये नंबर आला ना कशा? तर कोणत्या स्पर्धेमध्ये केला प्रावीण्य मिळवलं त्याला? त्याचा प्रथम पारितोषिक देखील त्याला मिळालेलं आहे आणि अतिशय उत्कृष्ट
आणि आमची अशी इच्छा आहे की त्यांनी अजून पुढे लाईफमध्ये म्युझिकमध्ये करिअर करावं आणि आमच्या शाळेचं देखील नाव त्याने पुढे न्यावं. आणि आमच्या शाळेमध्ये मॅडम त्याला नेहमी दरवेळेस जो पण प्रोग्राम असेल त्याच्यामध्ये पहिली संधी त्याला देतात की तू गायन किंवा तू जे करू शकतो म्युझिकमध्ये ते तू पहिले कर. दरवेळेस आम्ही त्याला गॅदरिंगमध्ये पहिला रेफरन्स त्याला देतो. आणि इथून पुढेही देखील आम्ही त्याला निश्चितच खूप सपोर्ट करू. त्याच्यामध्ये जर ही गुणवत्ता आहे तर त्याला वाव मिळालाच पाहिजे. थँक्यू.